लोक जास्त, मी विद्यार्थी होतो. मी म्हणलं एक काम कर, एक समोर चालव, मध्ये तिघं बसा आणि चौथ्या नंबरवर जो बसलाय तो नंबर प्लेटवर हात ठेव म्हणजे पोलीसवाला बघणार नाही, लगा स्कूटर चलो. असा काळ होता, कारण मजबुरी होती. आणि म्हणून या सगळ्या काय इरेग्युलर, इनडिसिप्लिन, समोसा खायचे आणि झोपून जायचो राहतो. पण मी कोविडपासून दुरुस्त झालो. आता रोज सकाळी उठल्यावर मी 2.5 तास व्यायाम करतो, 2.5 तास प्राणायाम करतो, व्यायाम करतो. माझा ट्रेनर आहे, मी दुसरं काम करत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या अनुभवावर एक मंत्र सांगतो. रोज सकाळी उठून अर्धा तास योगासन, व्यायाम, प्राणायाम रोज करा. आणि ते शिकवण्याचं डिजिटल ट्रेनिंग सगळ्यांनी करा. कारण तुमची जर तब्येत चांगली असेल तर सगळ्याचा उपयोग आहे. जर तुमची तब्येतच बिघडली तर तुमच्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य, ज्ञानाचा काय उपयोग आहे. इथं बसला आणि 1 मिनिटात हार्ट अटॅक आला, काय येणार आहे बरोबर. गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार, बायको नाही येणार, मुलं नाही येणार, कोणी नाही येणार. खाली हात आया है, खाली हात जाना है, सजन रे झूठ मत बोलो. आहे ना गाणं, माहिती आहे ना तुम्हाला. आणि ह्या गाण्यातला सार द्या, शैलेंद्रचं गीत आहे. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोडा है, वहां पैदल ही जाना है. मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे, स्वतः जगलं पाहिजे आणि इतरांचं आयुष्य चांगलं जगवण्याकरता मदत केली पाहिजे. आणि हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व, हेच काम म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी, आणि हेच काम वाढवायचं आहे. खरं म्हणजे मी प्रेरणास्त्रोत्र वगैरे काही नाही आहे. आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही. ज्यावेळी करू शकलो तेव्हा आता मी पण कामातून माझं पार्टिसिपेट कमी झालं. मी सगळ्यांना सांगितलं तर नवीन नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे. नवीन लोक आलेत, जुने त्यांना मार्गदर्शन करतात आहेत आणि हळूहळू पुन्हा काम वाढत आहे. आणि वाढलेल्या कामामध्ये आता अजून जास्त वाढत आहे. आणि एक दिवस हे काम एवढं वाढेल की महाराष्ट्रातल्या एकही आदिवासी गावामध्ये अंधार राहणार नाही, तिथे विकासाचा प्रकाश निर्माण होईल. हे चित्र तुम्हाला, मला, आम्हाला सगळ्यांना बदलवायचं आहे. आणि हे बदलवण्याचं कार्य म्हणजे आपल्या मानकट ट्रस्टचं काम आहे. मी काही फार जास्त वेळ बोलत नाही, कारण मला माहिती आहे की आज तुम्हालाही पण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.